नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राच्या वेगवान विकासाचे नवे पर्व. माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन. भाजप व शिंदे सरकारचा श्रीरामांच्या नावाखाली बाजार चाललाय. एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचं दुःखद निधन. लोकसभेच्या निकालानंतर राजकीय भूकंप येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रिया सुरू. 31 जानेवारी शेवटची तारीख. रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय. 22 जानेवारी रोजी दारूची दुकान राहणार बंद. शाळेसह कॉलेजलाही सुट्टी. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. ठाणे शहरातील उपवन आर्ट फेस्टिवल 2024चे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना शिवगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ठाणे शहराची ओळख असलेल्या उपवन तलावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या म्युझियम फाउंटनचे उद्घाटन देखील करण्यात आले. शहर अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून हे अभियान यशस्वी केल्याबद्दल ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांचेही यावेळी विशेष कौतुक केले. या मोहिमेत सहभागी होऊन तिला लोकचळवळीचे स्वरूप दिल्याबद्दल ठाणेकर नागरिकांचेही आभार मानले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, सिने दिग्दर्शक विजू माने उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त चांदवड रेस्ट हाऊस चौफुली येथे चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व चांदवड मार्केट कमिटीचे सभापती संजय जाधव तसेच सकल मराठा समाजातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चांदवड शहरातील राजकीय पदाधिकारी व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. नमस्कार सर, आपण ही लक्षवेधी चळवळ कधीपासून सुरू केली आणि याचा उद्देश काय? ताई, प्रथमतः येस न्यूज चॅनलचे अभिनंदन करतो की आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन आपण या ठिकाणी आलात आणि मला आमच्या चळवळीचे जे उद्देश आणि ध्येय आहे ती मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल चॅनलचे आभार. मी पुण्याहून येतो आणि आम्ही लोकशाही परिवर्तन चळवळ नावाची जी चळवळ सुरू केली आहे त्या चळवळीची सुरुवात, त्याचा श्री गणेशा किंवा त्याचे उद्घाटन आपण नाशिकमधून करावं. कारण सध्या संपूर्ण भारताचं वातावरण हे राममय झालेलं आहे. श्रीरामांचा जयघोष होत आहे आणि श्रीरामांचं मूळ तर नाशिकमध्ये आहे आणि म्हणून आपण इथून चळवळ करावी या उद्देशाने आम्ही इथे आलो. आणि आपला उद्देश एकच आहे की लोकशाहीची जी मूल्य खालावत चाललेली आहेत, म्हणजे कालपर्यंतचा विरोधी पक्षनेता अचानक दुसऱ्या पक्षात जाऊन मुख्यमंत्री होतो आणि मग लोकांना गृहीत धरलं जातं आणि लोक आता मतदान करावं कुणाला हेच कळत नाही. लोकांच्या ज्या प्रश्न आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, या सगळ्या दूर बाजूला पडत आहेत. तर आमची प्रथमतः एक मागणी अशी आहे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये लोकशाही चळवळीमार्फत आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना, सत्ताधारी आणि विरोधक यांना एक मागणी करत आहोत की तुम्ही हा जाहीरनामा असा जाहीर करा की विद्यार्थ्यांना सर्वच जाती धर्माच्या पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत आणि त्यापुढे व्यावसायिक प्रशिक्षण आणि नोकरी आणि उद्योग सुद्धा मोफत करून दिला पाहिजे. हा भारतीय राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि तो प्राप्त झाला पाहिजे. त्याचप्रमाणे आमदार आणि खासदार आणि लोकप्रतिनिधी यांचे पगार आणि पेन्शन इतके प्रचंड आणि गोपनीयरित्या वाढवून घेत आहेत की लोकांना याची सगळ्यांची चीड आली. गरिबाला इथे खायला अन्न नाही आणि त्यांचे पगार आणि पेन्शन लाखामध्ये वाढत आहेत. तेव्हा सर्व राजकीय पक्षांना आम्ही कलेक्टर मार्फत, साहेबांमार्फत असं पत्र दिलंय की हा आमचा प्रश्न, ही आमची मागणी सर्व राजकीय पक्षांपर्यंत आपल्या मार्फत पोहोचावी आणि त्या राजकीय पक्षांनी 2024चा जाहीरनामा लोकांना अपेक्षित असलेला, गरजेचा असलेला अशा प्रकारे या 2 मुद्द्यावर जाहीर करावा आणि त्या पक्षाच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू. परंतु दुर्दैवाने आतापर्यंत आमच्याशी कुणीही संपर्क साधला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही 9 तारखेपासून इथे लक्षवेधी उपोषण केलं, परंतु आतापर्यंत कुणी संपर्क साधलेला नाही. याबाबतची कोणी दखल घेतली का प्रशासनाच्या व्यक्तीने किंवा अजून कोणी अधिकाऱ्याने? नाही, याबाबत अजून कुणी भेटायला आलं नाही, कोणती प्रतिनिधी आले नाही. परंतु
बरेचसे पत्रकार बांधव आणि आपल्या चॅनलचे लोक आले, आम्हाला खूप समाधान वाटलं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रश्न लोकांपर्यंत पोहोचतो याचा आनंद होतो. परंतु प्रशासनामार्फत मात्र कोणी आलं नाही, म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र दिलं की या प्रशासनाचा आणि राजकीय पक्षांच्या धोरणांचा निषेध करून आम्ही या आंदोलन आज समाप्त केलेलं आहे. नक्कीच सर की तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश मिळो आणि सरकार याची दखल घेऊ अशी एक भावना व्यक्त करतो आमच्या वाहिनी थ्रू, आणि लवकरच तुम्हाला न्याय मिळेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद. आणि पुन्हा आपल्या येस चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भारतीय वासियांना हे करतो आव्हानही करतो की लवकरच एक लोकशाही परिवर्तन दिंडी या भारत देशामध्ये सुरू होईल आणि त्या चळवळीचं नेतृत्व, त्या दिंडीचं नेतृत्व आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी करतील आणि नक्कीच परिवर्तन घडेल. धन्यवाद. पुन्हा एकदा आभार. चांदवड येथे अखिल भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटनेतर्फे भारत सरकारतर्फे BNSI भारतीय संहिता सन 2023चे नवीन कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न असून या कायद्याअंतर्गत अपघात झाल्यानंतर चालक अपघात करून जर पळून गेला तर IPS धारा 106 या अंतर्गत ड्रायव्हरला अटक करून त्यांच्यावर खटला चालवून 10 वर्षाची शिक्षा व 7 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी अपघात झाल्यानंतर IPS कलम 304 कलम लावून खटला चालवत जायचा. यामध्ये ड्रायव्हरला किमान 2 वर्षाची शिक्षेची तरतूद होती व दंडाची रक्कम 2000 इतकी होती. या नवीन कायद्यामुळे चालक व मालकांसाठी अत्यंत घातक स्वरूपाचा कायदा असून अंमलात आला तर सर्वसामान्य ड्रायव्हर पूर्णतः व त्यांच्या परिवारासह उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यातील अखिल भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटनेतर्फे हा चांदवड चौफुली ते प्रांत कार्यालय येथे पायी रॅली काढत नवीन कायद्याविरोधात निषेध करत चांदवडचे प्रांत अधिकारी व चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन दिले. येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. येणार, उपासमारीची वेळ येणार त्याच्या परिवारावर. या कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार या सरकारने न केल्यामुळे हा कायदा आम्हा ड्रायव्हर लोकांसाठी अन्यायकारक आहे. आणि जर हा कायदा जर पारित जर झाला तर अक्षरशः देशामध्ये ड्रायव्हरांची संख्या दिवसेंदिवस जी वाढते. प्रत्येक व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती, एखादा ग्रॅज्युएट मुलगा जरी त्याला गाडी शिकायची म्हटली तर तो गाडी शिकायचा प्रयत्न करणार नाही, कारण हा कायदा आल्यानंतर तो त्याचा घरचा प्रपंच त्याला मोलमजुरीशिवाय पर्याय राहणार नाही. तो गाडी चालवून त्याचं पोट भरू शकतो, परंतु हा कायदा आल्यानंतर तो ड्रायव्हर होण्याची हिंमत करणार नाही. आणि जे ड्रायव्हर लोक आहे, सांगा तुमच्यामधून एखाद्या ड्रायव्हरवर जर गुन्हा जर दाखल झाला तर तो आयुष्यात परत ड्रायव्हिंग स्टेअरिंगवर बसेल का? नाही बसणार. मग हा कायदा कोणासाठी आहे? फक्त आणि फक्त सरकारच्या फायद्यासाठी. 7 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. केंद्र शासनाच्या तिजोरीमध्ये महसूल जमा होणार आहे. महसूल तर जमाच होणार आहे, परंतु त्या माध्यमातून त्या ड्रायव्हरचा परिवार सुद्धा संपवण्याचा कट तुम्ही चालवलाय. तर हा कायदा जर लवकरात लवकर रद्द केला नाही, आज ज्या पद्धतीचं आंदोलन झालं आहे त्याही पेक्षा संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने आम्ही सगळेचे सगळे ड्रायव्हर लोक या चौफुलीवर उपोषणाला बसू. याला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र शासन राहील. आणि आमचा लढा आमच्या न्याय हक्कासाठी. आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीये. आमचा पक्ष म्हणजे पोट पक्ष आहे. आमचा पक्ष कोणता आहे? बस. तर या ठिकाणी आदरणीय PI साहेब आलेले, मी त्यांना आणलं करते ते आदरणीय PI साहेबांना सगळीकडे फिरवते. चालक मालक ड्रायव्हर संघटना, केंद्र शासन व राज्य सरकार यांनी जो कायदा अंमलात आणण्याची तयारी चालू केली आहे, हिट अँड रन कायदा, या विरोधामध्ये आम्ही सर्व चांदवड तालुक्यातील नवे ग्रामीण भागातील सर्व ड्रायव्हर बांधव आज या निषेधार्थ चांदवड येथे तहसील कार्यालय धरणे आंदोलनाकरता आलेलो आहोत. अखिल भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटनेच्या वतीने आज चांदवड
प्रादेशिक कार्यालय या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी आलेलो होतो। या ठिकाणी चांदवड शहरातून तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने येथे ड्रायव्हर कंपनी आलेली होती। यात भारत सरकारने जो काळा कायदा ज्यात 7 लाख रुपये दंड व 10 वर्ष सजा जो मंजूर केलेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण ड्रायव्हर कंपनी येथे आलेली असताना त्याचे निवेदन आम्ही कार्यालयाचे प्रांताधिकारी यांना दिले व आम्ही सर्व या काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत आहोत। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज। धन्यवाद।